बुलढाणा शहरातील टिपू सुलतान चौक आणि इक्बाल नगर परिसरात काल रात्री एका धक्कादायक घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मुलांची चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवेतून भीक मागणाऱ्या एका निष्पाप पतीपत्नीला जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली। सुदैवाने पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला असून तपासात ते दाम्पत्य निर्दोष असल्याचे समोर आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री एक दाम्पत्य टिपू सुलतान चौक परिसरात भीक मागण्यासाठी आले होते। यावेळी तेथील लहान मुलांच्या जवळ ते गेले असता स्थानिक नागरिकांना त्यांच्या हालचालींविषयी संशय आला। सध्या सोशल मीडियावर पसरत असलेल्या बच्चा चोर टोळीच्या अफवांमुळे नागरिक आधीच सतर्क आणि भीत होते। याच संशयातून लोकांनी त्यांना विचारपूस करण्यास सुरुवात केली। मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने जमावाचा संयम सुटला आणि उपस्थित लोकांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि त्या दाम्पत्याला संतप्त जमावाच्या तावडीतून सोडवून पोलीस स्टेशनमध्ये नेले। पोलीस स्टेशनमध्ये त्यांची कसून चौकशी करण्यात आली असता ते केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी भीक मागणारे असल्याचे निष्पन्न झाले। त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे संशयास्पद साहित्य आढळले नाही। चौकशीअंती ते निर्दोष असल्याचे सिद्ध झाल्याने पोलिसांनी त्यांची सुटका केली आहे। कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून कायदा हातात घेऊ नका, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। वृत्त संकलन शेख अनुष, बुलढाणा प्रतिनिधी। चलो हमारी बच्चों को भी देख लो। पुलिस आएगी, पुलिस करेगी तुम्हारे। एक मिनट दोनों बैठो भैया बुलाएंगे, मैं लगा रहा हूँ। चलो बेटा चलो बाइक से चलो चलो रे। मार रहे नहीं मत करो। हाँ मार रही नहीं हॉस्पिटल में पूरे ना दवाखाने में नहीं रहा तुमको रात भर जेल में एडमिट हो देखेंगे अपन जाके पुलिस को